मंडणगड येथे अक्षय कन्स्ट्रक्शनच्या हलगर्जीपणामुळे घरांना गेले तडे। सविस्तर वृत्त। मंडणगड तालुक्यातील धुत्रोले आणि शिरगाव येथील घरांना 24 डिसेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला आणि तडे जाऊ लागले। यामुळे येथील नागरिक अतिशय भयभीत झाले। नक्की आवाज कसला आला हे कोणालाच समजत नसल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलं। काही लोकांना भूकंप तर झाला नाही ना अशी शंका आली अशी वाटत असतानाच आणि शोध घेत असतानाच अक्षय कन्स्ट्रक्शननी सुरुंग लावले आणि त्यामुळे हा एकंदरीत सगळा प्रकार घडलेला आहे। घरांच्या भिंतींना तडे गेलेत, घरावरची कौलं सरकली, कंपाऊंड वॉलला तडे गेले, किंबहुना काही ठिकाणचं कंपाऊंड वॉल कोसळले आणि त्यामुळे आता आमचं राहण्याचं घर तर आमच्या डोक्यावरून आमचं छप्पर तर निघून जाणार नाही ना अशी भीती येथील नागरिकांना वाटू लागले। किंबहुना आता आमचं झालेलं नुकसान आणि होणाऱ्या नुकसानाची भरपाई कशी आणि कोण देणार असा प्रश्नही सतावू लागला आहे। आपण जाणून घेऊया धुत्रोले आणि शिरगाव येथील नागरिकांच्या काय व्यथा आहेत। माझं नाव शाकिरा इरफान निरबारकर, राहणार धुत्रोले। आज 1 वाजता दुपारी अक्षय कन्स्ट्रक्शन ह्यांनी सुरुंग लावल्यामुळे आमच्या घराच्या भिंती हल्ल्या, घराची कौला पडली आणि आमचा धक्काडा पण कोसळला। भरपूर आमच्या घराच्या नुकसान होत आहेत। बोरिंगचं पाणी पण आमच्या पलाला आहे। तेव्हा आता काय करायचं भेटले पाहिजे। नमस्कार, मी राहणार धुत्रोली, नाव महफूज इरफान निरबारकर। तर आज 1 वाजता अक्षय कन्स्ट्रक्शन यांनी 1 वाजता ब्लास्ट केला। त्याच्यामध्ये आमच्या घराची कौलं कोसळली, त्याच्यानंतर भिंती आमच्या कोसळल्या, त्यानंतर आमचे बांधण कोसळले। धुत्रोली गावामध्ये पाणी बोरिंगचा पलाला आहे, तर याला जबाबदार कोण? आम्हाला भरपाई भेटली पाहिजे ही आमची नम्रतेची विनंती। मध्ये समजावाडी असेल, बुद्धवाडी असेल, मोहल्ला असेल, हनुमानवाडी असेल आणि शिरगाव वसाहत आहे, तिथे सुद्धा काही घरांना तडे गेलेले आहेत आणि खूप नुकसान लोकांचं झालं। ह्याचा भरपाई प्रशासकांनी लक्ष देऊन त्यांना भरपाई त्वरित मिळवून देण्याचं काम करावा ही आमची सर्व ग्रामस्थांची आणि ग्रामपंचायतची आहे। आज मी बाहेर असताना मला ग्रामपंचायत म्हणून एक स्थानिक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मी धुत्रोलीतील तालुका मंडणगडातील मी शिवसेना तालुका कार्यालय प्रमुख काम करतो। आपण आत्ताच जाणून घेतलंय अतिशय भयभीत असे येथील नागरिक झालेत। आता आमची नुकसान भरपाई कोण देणार? प्रशासन आमच्याकडे बघणार का? पंचनामे आमचे होणार का? याच प्रश्नांसोबत गृहराज्यमंत्र्यांनी या विषयाकडे लक्ष घालावं। आमचा आमदार, आमचा मायबाप आजच 2 दिवसापूर्वी दापोलीत मंडणगड इथं येऊन गेला आणि हा प्रकार घडतो आहे। त्यामुळे तातडीनं मंत्री महोदयांनी याकडे लक्ष घालावं अशी मागणीही या प्रसंगानंतर जोर धरीत आहे। विशेष प्रतिनिधी आणि प्रशांत परांजपेसह दैनिक सूर्योदय, मंडणगड।